नंतर चॅनल केजी ब्लॉग का आपलं पण यूट्यूब बैलगाडा शर्यत इंस्टाग्रामला केजी काय नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पडत गेला. नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण आलो आहे मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा बघायला पुसेगावात साताऱ्यामध्ये. आणि एवढं पब्लिक आहे ना, फर्स्ट टाइम मी बघतो एवढं पब्लिक. बघू शकता कुठपासून गाड्या लागलेल्या आहेत डोंगरावरती आणि एका वेळी 7 गाड्या पळणार आहेत. माझ्यासोबत राज पण आहे बघा, राज आहे आपला, राजेंद्र पण आहे बघा. पब्लिक रात्री 11-12 वाजल्यापासून आले आणि जागा पकडून ठेवला नाही, एवढा फुल आहे. आणि बैल पण एवढे देखणे बैल आहेत ना, खतरनाक. जिकडे जातील तिकडे बैल दिसत आहेत. इकडे या साईडला पण आहेत. आता आपण शोधतोय बकासूरला. तू कोणाला शोधतोयस? बकासूरला आणि मथुरला. बकासूर आणि मथुर कुठे आहेत त्याचे? बघ हा बघ. कुठं?
गाडीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय ते त्यांनी त्यांच्याकडनं घेऊन जायचं. एसटीसी वाले निकाल रेषेवरती या ठिकाणी थांबवून झूम करून दाखवायचंय, कारण 12 गाड्या पाण्यात, 12 तासाने 12 गाड्या, त्यामुळे दाखवत असताना झूम करा. गट क्रमांक 6 मध्ये जी विजेती गाडी ठरली, उजवीला धावला मोहित धुमाळ सुरगावकरांचा बकासूर, याच पुशेगावचा सन 2022 सालचा हिंद केसरी, सोनारपाड्याचा 50-50 मोठा सोन्या सुटला. हात सुटला या मैदानाचा. हात बकासूर आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. इथं कस आहे, कारण किताब आहे हिंद केसरी लढत अतिशय सुंदर. वाठार किरोली हा गट क्रमांक या मैदानातला 10 सुटतोय. गट क्रमांक 7चा निकाल गट क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक 11 वर धावलेली गाडी गोवन बाबा महाराज मात्रे चिंचपाडा पै रवी भैया कचरे फलटण या गाडीचा प्रथम क्रमांक आला. विजेत्या गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे. समोरचे ते व्यवसाय ज्या आपल्या आईस्क्रीमच्या गाड्या निघणार आहेत का, आईस्क्रीमच्या गाड्या निघणार आहेत का, परत व्यवसाय करायचे का आपल्याला. पण गाड्या दुसऱ्या असतील तरी या ठिकाणी तयार राहायचं. कोण होतं धावा बैलगाडी मालक सेवेला पात्र लढत चालू आहे. सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर. गाडी बघा येऊ द्या चला. 11 ते 20 चे बैलगाडी मालक गाड्या मैदानात येऊ द्या. 11 ते 20 गाडी क्रमांक 11 ते 20 10 जणांचे गाडी मालक चला. केसरी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत आयोजित केलं गेलेलं आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर बैलगाडा संघटनातर्फे मैदान आयोजित आहे. लक्षात घ्या, सावली मैदान हिंद केसरीचं देसाई कमिटीचा दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी. आज इकडे खाली पुढून मस्त येईल. 26 जानेवारीला म्हटलं की या ठिकाणी बिंदोडचं मैदान, सावली मैदान, मुंबईकरांचं देसाई गावचं मैदान, या ठिकाणी बिंदोडचं मैदान आहे. आणि बैलगाडी मालकांसाठी बरोबर आहे. उद्या या ठिकाणी मौजे वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी बिंदोडचं मैदान आहे उद्या. त्यामुळं ज्या बैलगाडी मालकांना ज्यांना बिंदोड करायचे त्यांनी आपली या ठिकाणी डाटा नोंदणी करा. या ठिकाणी नियमांसाठी 500 रुपये दिली आली. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक ठेवा. असाच शॉट घ्यायला कुठं आहे कुठे ड्रायव्हर कारुंडे गाड्या नाही खाली जायचंय. 60 मध्ये गाडी आपली गाडी आहे. 70 मध्ये गाडी बसायची ड्रायव्हर 60 खाली पळा गेला. 54 ते 60 खाली पळा गेला. 61 ते 65 एक वर्षी एमके ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरी की सोना बलान आहार अभिजित क्षीरसागर चिखली 3 वर्षी ऊर्जा चंद्रावर 1 नंबरवर त्याला एक्सप्रेस सुलता प्रॅक्टिस झाला बाजूला बाहेर काढा. प्रॅक्टिस बाहेर
पुणेकरांच्या गाडीवर बसायला हे बाकी चला बाजूला प्रेक्षक एक नंबर राजा कोणी एक नंबरला एक नंबरची गाडी चला सागर भाऊ 10 नंबर समागाडी 10 नंबर 10 नंबर पुढे बघा 11 नंबर गाडी मागे 11 नंबर गाडी मागे 11 नंबर बाकी सर मागे बाकीची मागे सरा बाकीची मागे ही घ्या मागत सगळी पुढची मागे घ्या एक नंबर तासावली कुठे गेले ती बघा झेंडा कुठं आहे बस कुठं आहे ती सरासरी मागे ही पुढची पुढे बघ 7 नंबर तीन नंबर बरोबर हरवलेला आहे इथं स्टेज आपला मित्र इतर लढायला लागलाय आणि 64 मध्ये या ठिकाणी याला वाटणार 2 तर नमस्कार मित्रांनो, 3 वाजलेले आहेत आणि 119 गट पडले होते टोटल, म्हणजे 1199 गाड्या आल्या होत्या, त्यातले 119 गट झाले आता. आणि आता सेमीफायनलचे गट पडलेले आहेत. आता सेमीफायनल थोड्या वेळात चालू होणार आहे. आमची हालत बघा कशी आहे. नशीब की आज ऊन नाही, ऊन असतं म्हणजे मलब आहे. नॉर्मली तुम्ही बघू शकता मलब आहे इकडं. याची हालत बघ कशी झाली, लय हालत खराब झाली आहे. कारण रात्री झोपलेलो नाही, गाडीवर आलो आहे वाऱ्याचा, डोळ्यात जाऊन जाऊन लाल दिसत आहेत. तर आता सेमीफायनल आणि फायनल करायची. 3 वाजलेत म्हणजे मॅक्झिमम 5 वाजेपर्यंत सगळं उरकल आणि 5 वाजता मग परत परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. तर चला आता सेमीफायनल बघूया आणि फायनल बघूया. हे आहे मैदान बघू शकता तुम्ही. आणि पब्लिक बघा किती जण दिसत आहे. पुरा कचऱ्यासारखं पब्लिक दिसतं. वरच्या डोंगरावरती पब्लिक बघा किती दिसत आहे. सेमीफायनलच्या गाड्या खाली येत आहेत बघू शकता तुम्ही या साईडून. हे सेमीफायनलचे मानकरी आहेत सगळे. आणि या ठिकाणी स्टेजच्या साईडला जो या ठिकाणी झोपाळा बनवलेला आहे त्यावरचे सगळ्या रुपया खाली यायचं. गेल्या वर्षीचा पुसेगाव हिंदी केसरी, त्याचं नाव काय? राजा 9950.
गेल्या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी पहिल्यांदाच गाडीत पळणार आहे. खूप मजा येणार आहे भाई. तर लगेच सुरू होणार आहे. हे बघ 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 बुलढाणा एक्सप्रेस. बघा बुलढाणा एक्सप्रेस. मोठे मोठे जेवढे बैल आहेत सगळे आता खाली सेमीफायनलला आले. तर बिनजोडचा बादशाह मथुर. सगळं मथुर प्रेमी आहेत. बघू शकता मथुर आलाय. कॉकटेल आणि मथुर येतोय खाली. बघू शकता इकडून पब्लिक. बघा पब्लिक. मथुर प्रेमी. अजून एक बकासूर येणार आहे. बकासूर आला का? बक्का बक्का किधर हो. हा पब्लिक बघा किती वरून येते खाली. शट शट चुकला. तिकडून गेला बकासूर. बकासूरला बकासूर कुठं राहिला तो आपला. बकासूर दाखवतो तुम्हाला. बकासूर कुठं आहे? कुठं आहे? हेच आहे ना. पहिला फायनलचा मानकरी लढा पाहायला मिळणार. कुठला कुठला या मैदानाचा पहिला सेमी जिंकला. गेला कॅमेरामॅनकडे. कॅमेरामॅनकडे निकाल गेलाय. कॅमेराचा आधार घेतला जातोय. सोडा झेंडा पंच सेमीफायनल 2 सोडा. 2 मध्ये सुद्धा 11 गाड्या आहेत आणि 11 गाड्यांच्या मध्ये लढा पाहायला मिळणार. आणि दुसरा फायनलचा मानकरी स्कोर. गाड्या जिल्हा युनिव्हर्सिटी मध्ये वाळा 4 वाळा निशाण वर झाला. आणि कुसेगावकरांच्या मैदानातला हिंदकेसरीच्या मैदानातला चौथा सुटला. सेमीफायनल या मैदानाचा 4 मध्ये लढा सर्व
महाराज शिंदे सरपंच देवी शिंदे यांच्याकडून या ठिकाणी समाजन करताना 200चा इनाम आहे. सरपंच आपल्या मनापासून धन्यवाद. हो विक्रम भोसले आपण आपल्या गाडीजवळ जायचं आहे. डोळेगावचे का एक लक्षात घ्या, फायनलला 1 नंबर येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा सन्मान चिन्ह देऊन संबोधित केलं जाणार आहे. लक्षात घ्या, सोन्याच्या तोला मोलाचं ते सन्मान चिन्ह असणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत्या. आणि इकडे 6 जरा चढवले. सेमी फायनल या मैदानातला 8वा सेमी पात्र सुंदर असे अटीतटीची लढत, अटी आणि तटीची लढत, शेवटच्या क्षणाला कोण मागे माथोर अतिशय सुंदर मोठ्या ड्रायव्हर मारू शकते. आजचा विजेता उद्याचा पराजय सहन करू शकला पाहिजे. उद्याचा पराजय सहन करणारा परवा दिवशी विजय साजरा करू शकला पाहिजे. परत सुरुवात करायची 2025ची. आपण ही गाडी निघाली कार्यक्रमात रणधीर शेठ जाधव यांच्या वतीने या ठिकाणी हे फायनलचे या ठिकाणी सेमीचे निकाल दिले जातात. सेमी फायनल 1 चा निकाल ऐका. सेमी फायनल 1 चा निकाल ऐका. क्रमांक 3 वर धावलेली गाडी कैलासाजी सुरेखा मच्छिंद्र गुरव खातवर या गाडीचा 1 नंबरला विजयवेग गाडी मालकाचं यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला सौभाग्याची उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे. बापू शेठ आंबेडकर कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पळाला आणि त्याच्याबरोबर डावीला पळाला ज्या महिलानं मागील वर्षाचं 2024चा हिंद केसरी किताबाचा मान पटकवला होता असा बाबूशेठ माने बाळासाहेब माने घरनिकी क्रमांक 1 मध्ये पात्र केली. अश्रू ड्रायव्हर रेडवेकरांनी या ठिकाणी चक्री भाषेचा या ठिकाणी पैलवान म्हणून ज्याची ओळख तो या ठिकाणी याही वर्षी या मैदानात फायनलसाठी पात्र ठरला. सेमी फायनल 2 चा निकाल ऐका. सेमी फायनल 2 चा निकाल आणि निकाल. सेमी फायनल 2 चा निकाल आता क्रमांक 9 धावलेली गाडी नासाहेब गाडी मार्काचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन. क्रमांक 3 वर धावलेली गाडी पिंटू शेठ मोडक रणवीर राहुलबाई यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर पाला आणि त्याच्याबरोबर डावीला पाला सरपंच शेरबा शेठ मोडक संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल. सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि कॉकटेलची. हिंद केसरीचा पुतळा सरांच्या मैदान हिंद केसरीचा पंधरा पुढे तो
कोण लागला रे या ड्रोनवाले बाकी किती नव्हतं ड्रोनवाले या ठिकाणी स्लोच्या उजव्या साईडला येते ड्रोनवाले बाकी असेल मथुर नसेल